हॅलो एव्हरीवन, तुम्ही बघू शकता मी शिवलेला हा वन पीस किती सुंदर आणि व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे वन पीस घरात बसून घरातल्या घरात मशीनवर शिवू शकता. तर मी ह्या वन पीसचं स्टिचिंग पूर्णपणे तुम्हाला दाखवलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर न स्किप करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. बघू शकता पफ स्लीव्ज घेतलेला आहे मी दोन्ही साईडला, आणि नेकला मी लेस लावलेली आहे. चला तर कटिंग बघूया. डबल फोल्ड करून मी अस्तर ठेवला आहे. मी शोल्डर ठेवला आहे 7 इंच 7, आणि मुंडा पण 7 घेतला. आणि छातीचा चौथा भाग 9.5 टाकायचा, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर कर्व उंची मी घेतली 15 इंच. गळा 3 इंच मार्क करून खाली 3.5ला मी बॅक नेक टाकला आहे, आणि 5.5ला मी फ्रंट नेक टाकलेला आहे. त्यानंतर कमरेचा चौथा भाग घ्यायचा, त्याच्यात 2.5 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे मी 2.5 इंच ठेवलेला आहे तिथे, आणि तिथून एक स्ट्रेट लाईन आखून घेतलेला आहे. मागच्या मुंड्यासाठी 1 इंच आणि पुढच्या मुंड्यासाठी 1.5 इंच अशा प्रकारे मी मार्किंग करून त्याचा मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आणि थोडासा शोल्डर उतार द्यायचा आहे आपल्याला, आणि मुंडा मोजून घ्यायचा. आपला जो पण मुंडा असेल त्याचा अर्धा तिथे यायला पाहिजे शिलाई मार्जिन सोडून. तर तिथे मी मोजून घेतलं, तो माझा व्यवस्थित आलेला आहे. चला तर आपण कटिंग करून घेऊया. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं, म्हणजे ते आधी बॅक पार्ट आपण कटिंग करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करताना काही प्रॉब्लेम येत नाही. दोन्ही ठेवून बॅक पार्ट कटिंग करून घेतला मी. बॅक पार्ट साईडला केला. आता फ्रंटचा मुंडा मी कट करून घेते. थोडंसं जास्त नाही, थोडंसं मी करून घेतलं. आणि त्याच्यानंतर पुढचा मी पान शेप दिलेला आहे तो नेक मी कट करून घेतला, म्हणजे एक सकट दोन्ही पण फ्रंट आणि बॅक कट होतात. चला तर आपण ते मेन फॅब्रिकवर ठेवून त्याला कटिंग करून घेऊया. मेन फॅब्रिकवर डबल करून ठेवायचा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा, आणि त्याच्यानंतर ते कटिंग करून घ्यायचा. आता मी फ्रंट आधी कट करून घेतलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता, आणि आता बॅक मी कट करून घेते आहे. बॅक कटिंग करून झाल्यावर हे उरलेला भाग कट करून काढायचा आपल्याला. उरलेला भाग जो पण नावाकडा तिकडा भाग आहे तो कट करून आपल्याला उरलेला फॅब्रिक सरळ करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला खालचा घेर कटिंग करता येते. त्या खालच्या घेरसाठी आपण पूर्ण साडीला घेऊन असं 4 फोल्ड करून टाकायचा. इकडे ओपन भाग आहे चारी पण, आणि इकडे सगळे चारी पण क्लोज आहे, म्हणजे बंद भाग आहे. त्याला त्रिकोणीसारखं त्याला करायचा. ओपन भाग बंद भाग इकडे टाकून द्यायचा. सगळे बंद बाजू पाहिजे आणि सगळे ओपन पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ते टाकून घ्यायचेत. व्यवस्थित त्याला सरळ करून घ्यायचा, म्हणजे कुठेही कपडा कमी जास्त नसायला पाहिजे, त्याच्याने व्यवस्थित कटिंग होत नाही. चला तर आपण त्या वरच्या भागाचा आपण जो चोली कट केला होता ना त्याचा डबल फोल्ड करून घ्यायचा. ऑलरेडी ते डबल असतं, तरी पण आपण त्याला अजून, म्हणजे कमरेचा चौथा भाग अशा प्रकारे 8वा भाग या प्रकारे आपल्याला ठेवायचं. म्हणजे तुम्ही एक तर वरचा भाग घ्यायचा, त्याला डबल फोल्ड करायचा आणि ते ठेवून द्यायचं वरती. मग आपल्याला उंची जेवढी पाहिजे तेवढी मी अस्तर कट करून घेतलेलं आधीच, तर ते अस्तर ठेवून त्याच्यापेक्षा 4 इंच मी जास्तीचं वाढवून कटिंग करणार आहे. म्हणजे जेवढा माझा आता तिथे कपडा आहे ना त्या प्रकारे मी वाढवून कपडा कटिंग करणार आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मार्क आखतीये. जसं तुम्ही टेप कमरेपाशी ठेवणार तसं तो सरकवत जायचा टेपला, म्हणजे कटिंग व्यवस्थित येते. नाहीतर एकाच जागी ठेवून आपण केलं तर कमी जास्त होणार ते. त्याच्यामुळे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा.
व्यवस्थित कटिंग करून झालं की वरचा पण आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। हे आपले झाले खालचे जे घेरचा भाग असतो ना अम्ब्रेला त्याचा कटिंग। तर ह्या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं। तर हे आहे हाताचा, हे हात पण आपण व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर सगळं अस्तरला चला तर स्टिचिंग करून घेऊया। अस्तरला जॉईन करून त्याला दाबटीप द्यायचं। आता दाबटीप देऊन मग त्याला वरून एक स्टिच करायचं। आता दाबटीप द्यायचं आहे। हां, व्यवस्थित प्रकारे ते गळा यायला पाहिजे। तर आता हे सगळं मोठी 5 नंबरचं हे टाका टाकून घ्यायचा। आज थोडंसं चुकलं गेलं ते, त्यामुळे उसवती आहे। म्हणूनच तुम्ही करताना व्यवस्थित त्याला कपडा व्यवस्थित सरळ करूनच स्टिच करत जावा। या प्रकारे आपल्याला स्टिच करायचं आहे। चला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पुढे बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल। थँक्यू। घेतलेलं गोल्डन नाही सिल्वर कलरचं लेस घेतली आहे। त्याला मी जसं आहे आपल्याला शेप तशा त्याच प्रकारे आपल्याला तिथे ठेवून ते गळ्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला टीप टाकत म्हणजे दाब उचलत ते लावून घ्यायचं आहे।
त्यानंतर त्याच्यावर अजून एक शिलाई कडेवर देऊन ते व्यवस्थित त्या लेसला अटॅच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी कमरेला पण लेस लावणार आहे. कमरेला पण लावले की ती छान दिसेल, त्यासाठी कमरेला लावणार आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी लावती आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण लावून बघा, व्यवस्थित बसेल. खालचा कपडा खाली करायचा आणि वरचा कपडा वरती ठेवून व्यवस्थित लावून घ्यायचा लेस. मग त्या लेसला एक वरतून अजून एक दाबटीप द्यायची आहे. अशा पद्धतीने चला तर आता शोल्डर अटॅच करून घेऊया आपण. शोल्डर अटॅच केल्यावर म्हणजे स्लीव्ज लावायला येईल आपल्याला. सारखा माझा धागा चेंज करून घेतला आहे मी. आता ब्ल्यू कलरचा धागा लावणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिवू शकता. दोन टिपा तर नेहमी टाकायचेच. चला तर स्लीव्ज लावून घेऊया आपण. स्लीव्ज लावताना आपल्याला पफ स्लीव्ज करायचे आहेत. त्यासाठी सेंटरला एक पिन लावून त्यानंतर उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला चून टाकून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या. चून टाकून झालं की मग ते पिन काढून पुढे आपल्याला तेच कपडा जो जास्तीचा होता ना तो कपडा आपल्याला तिथे चुनं टाकून मग त्याला शिलाई मारून घ्यायची. एक अंदाज येतो आपल्याला केवढा कपडा उरेल ह्या प्रकारे. मग त्याच्यानंतर डबल टिप टाकून घ्यायची. अशाच पद्धतीने दुसरा पण लावून घेऊया आपण. चला तर आपण आता फिटिंग करून घेऊया. फिटिंग करताना आपल्याला व्यवस्थितरित्या आधी हाताचा घेर टाकायचा आहे. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग टाकून तिथे टीप टाकायची. मग कमरेचा भाग कमर आपली जेवढी असेल तेवढं तिथे मार्किंग करून खाली घ्यायचं आहे. आधी आपल्याला मेन फॅब्रिकला स्टिच टाकायचं आहे. अस्तरचा जो फॅब्रिक असतो त्याला साईडला करून मेन फॅब्रिकला स्टिच टाकून घ्यायचा व्यवस्थितरित्या खालीपर्यंत. त्यानंतर आपल्याला अजून एक स्टिच घेऊन यायची वरून, म्हणजे आपले 2 स्टिच होणार आणि एक अस्तरसाठी एक मेन फॅब्रिकसाठी अशा पद्धतीने.
तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला खालीपर्यंत टीप टाकून घ्यायची दुसरी. त्यानंतर मेन फॅब्रिकचा कपडा आपल्याला आतमध्ये ढकलून द्यायचा आहे आणि अस्तरचा कपडा फक्त पकडत पकडत आपल्याला शिलाई टाकत जायची. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी स्टिच करते आहे. काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. काही तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्या, म्हणजे मी ते तुम्हाला नेक्स्ट टाईम त्याचा व्हिडिओ बनवून टाकेल. दुसरीकडे पण आपल्याला अशाच पद्धतीने ते स्टिच करून घ्यायचं. आता तुम्हाला कळालं ना ते पहिलं कसं केलं मी त्याच पद्धतीने. व्यवस्थितरित्या आपल्याला कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही हा ड्रेस किती सुंदर झालेला आहे, किती नीट क्लीन दिसतोय. मी वेअर पण करून दाखवते तुम्हाला. हे बघा किती सुंदर दिसतोय ड्रेस. थँक्यू.